चिंचपोकळीच्या चिंतामणीचं आगमन झालेलं आहे। या सोहळ्याला सुरुवात झाली। आगमन सोहळ्याला भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। तर चिंचपोकळीच्या राजाचं पहिलं दर्शन आज भाविकांना पाहायला मिळालंय। चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा हा आज पार पडतोय। तर चिंतामणीच्या पहिल्या दर्शनासाठी आज भाविकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केल्याचं देखील दिसून येत आहे। हा सगळा परिसर आज गणरायाच्या जयघोषानं दुमदुमून गेलाय। लाडक्या गणरायाचं आगमन आज होत आहे आणि सध्या आपण आहोत गणेशाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या लालबाग परळ या भागामध्ये, जिथे आपण बघू शकतो इतकं सुंदर रूप जे आहे ते चिंचपोकळीच्या चिंतामणीचं आहे आणि अतिशय सुंदर आणि देखणं रूप बघण्यासाठी गणरायाचं इथं हजारोच्या संख्येनं मुंबईकरांनी गर्दी केलेली आहे। मोठा सध्या पाऊस सुरू आहे मुंबईमध्ये, मात्र उत्साहाला कुठेही कमी नाही आहे आणि मोठ्या संख्येनं मुंबईकर जे आहेत लाडक्या गणरायाचं रूप बघण्यासाठी इथे जे आहेत ते लालबाग परळ परिसरामध्ये लोकांची अक्षरशः तुडुंब गर्दी आहे। गणेश चतुर्थीला अवघे काही दिवस शिल्लक आहेत, मात्र असं असताना सुद्धा गणरायाच्या आगमनाला घेऊन सुद्धा तेवढीच उत्सुकता मुंबईकरांमध्ये पाहायला मिळते आणि आपण बघतोय की समोरच चिंतामणीचं चिंचपोकळी यांचं आगमन झालेलं आहे आणि अतिशय दिमागदार अशा रूपामध्ये चिंचपोकळी चिंतामणी जो आहे तो परळच्या कारखान्यामधून आता सरळ चिंतामणीचं जे सार्वजनिक मंडळ आहे जिथे स्वागताची मोठी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे, त्या ठिकाणी कारखान्यापासून आपल्या लाडक्या गणरायाला, आपल्या लाडक्या बाप्पाला जे आहे ते आता घेऊन चाललेले आहेत सार्वजनिक चिंतामणी गणपती मंडळ जे आहेत त्या ठिकाणी। आणि इथे तुम्ही बघू शकता मोठ्या संख्येनं मुंबईकरांची गर्दी जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते। पाऊस मात्र जोरदार आहे, मात्र या पावसामुळे मुंबईकरांचा उत्साह कुठेही कमी झालेला नाहीये आणि अक्षरशः ढोल ताशे नगाडे महाराष्ट्राची संस्कृती जपत या ठिकाणी लाडक्या गणरायाचं जे आहे ते आगमन करण्यात येत आहे आणि अनेक शेकडो जे तरुणाई जे आहे ते आपल्या मोबाईलमध्ये ह्या लाडक्या गणरायाचं चिंतामणीचं रूप जे आहे चिंचपोकळीचा चिंतामणी लोकप्रिय गणपती असं आहे त्याचं पहिलं रूप आपल्या मोबाईलमध्ये कॅप्चर करताना पाहायला मिळतंय।